रस्त्यांवर गल्लीबोळात लहान लहान ज्वेलर्सची दुकाने आणि किराणा दुकानांच्या विलक्षण सेटअपमध्ये साड्यांनी नटलेल्या गजबजलेल्या रस्त्यांवर यंत्रमागांचा एक विलक्षण आवाज आहे. बारकाईने पहा आणि लक्षात येईल की या रस्त्यांवरील बहुतेक दरवाजे नारायणपेठ साड्या विणकरांच्या घरात उघडतात, जे मनोरंजकपणे प्रत्येक समुदाय आणि धर्मातून येतात आणि एकसंधपणे अस्तित्वात असतात. अत्यंत कुशल कारागीर तेलुगू, मराठी आणि कन्नडिक आणि हिंदू आणि मुस्लिम दोघेही आहेत, जे त्यांच्या बोटांनी जादू तयार करण्यासाठी एकत्र काम करतात. आणि विशेष म्हणजे कर्नाटक आणि महाराष्ट्रातील हातमागाच्या साड्यांची हे साम्य त्यांच्या विणण्यातही दिसून येते. नमस्कार, मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. नारायणपेठ साड्यांचे विणकाम सन 1930 मध्ये थोर मराठा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरू केल्याचे इतिहास सांगतो. या भागातील स्त्रियांच्या दोलायमान आवरणाने तो इतका प्रभावित झाला की या शहराला शाही मराठा राजाश्रय मिळाला. कथेची दुसरी आवृत्ती अशी आहे की जेव्हा त्याने 1630 मध्ये येथे तळ ठोकला, तेव्हा त्याचे काही विणकर मागे राहिले आणि त्यांनी या प्रदेशात विणकाम विकसित केले, कारण त्याच्या विणण्यात महाराष्ट्रीयन प्रभाव दिसून येतो. नारायणपेठ साडीची वैशिष्ट्ये. नारायणपेठ साड्यांची सर्वात सुंदर गुणवत्ता म्हणजे सिल्क आणि कॉटन अशा दोन्ही प्रकारच्या या साड्या सर्व वयोगटातील महिला सर्व प्रकारच्या प्रसंगी परिधान करू शकतात. या साड्यांचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या कॉन्ट्रास्ट बॉर्डर आणि पल्लूसह उत्साही रंगांचा विस्तृत स्पेक्ट्रम. काही सिल्क साड्या जरीच्या डिझाईन्सने सजवल्या जातात आणि त्या सण आणि गेट टुगेदरसाठी उत्तम असतात. शुभ आणि पवित्र मानल्या जातात. ते धार्मिक समारंभासाठी देखील योग्य पोशाख ठरतात. नारायणपेठ साडी विणण्याची प्रक्रिया. नारायणपेठ साड्यांच्या सर्वात उत्कृष्ट आणि विशिष्ट गुणांपैकी एक म्हणजे त्यांनी विणण्याच्या सर्वात अनोख्या आणि अनन्य प्रक्रियेचा अवलंब करणे, जेथे लूममध्ये एकाच वेळी 8 साड्या तयार करण्याची क्षमता आहे. अशा प्रकारे यंत्रमागावर साधारण 7 यार्ड फॅब्रिक बसवण्याऐवजी 56 यार्ड सिल्क एकाच वेळी लूमवर बसवले जाते. रेशीम, कापूस आणि कापूस यासारख्या विविध प्रकारच्या कापडांमध्ये विणलेल्या केवळ नैसर्गिक किंवा भाजीपाला रंगांचा वापर वेगवेगळ्या रंगछटा तयार करण्यासाठी केला जातो. डिगमिंग, डाईंग आणि सुकवण्याच्या प्रक्रियेनंतर प्रत्यक्ष विणकाम सुरू होते. नारायणपेठ सिल्क साड्यांच्या उत्पादनाला 4 ते 5 दिवस लागतात, तर नारायणपेठ कॉटन साड्यांना कमी वेळ लागतो. नारायणपेठ साड्यांचे नमुने, रंग आणि आकृतिबंध. नारायणपेठ साड्यांमध्ये सामान्यतः कॉन्ट्रास्ट पॅलस आणि बॉर्डरसह प्लेन व्हायब्रंट रंग असतात. प्रसंगी विणलेल्या पोशाखांमध्ये पल्लस आणि किनारीवर लहान जरीचे पट्टे असतात. सुती साड्या बहुतेक वेळा शरीरावर रंगबिरंगी चकत्या असलेल्या साध्या असतात, ज्यांना वांशिक लूक दिला जातो. तर नारायणपेठ रेशमी साड्यांची स्वतःची एक विशिष्ट शैली असते आणि ती महाराष्ट्रात पट्टे, बॉर्डर आणि रुंद असलेल्या शैलींनी विकसित होतात. पल्लू हा टॉप ट्रेनिंग पल्लू म्हणून ओळखला जातो. या साड्यांच्या बॉर्डर आणि पल्लस अतिशय पारंपरिक आहेत, जे लाल आणि पांढऱ्या पट्ट्यांचा एक अनोखा नमुना असलेल्या समृद्ध पल्लूद्वारे वैशिष्ट्यीकृत आहेत. बॉर्डर सामान्यतः खोल मरून लाल किंवा चॉकलेटी लाल रंगाची, पांढऱ्या किंवा रंगीत रेषांनी पातळपणे विभक्त केलेली असते. नारायणपेठ साड्यांची किंमत.
नारायणपेठ साड्यांच्या लोकप्रियतेचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांची परवडणारी क्षमता किंमत. या किमतीच्या ब्रॅकेटमध्ये इतर कोणतीही सिल्क किंवा कॉटन साडी नाही. एक सामान्य नारायणपेठ सिल्क साडी रुपयाच्या रेंजमध्ये असू शकते. 4,000 रुपये ते 6,000 रुपये, तर कॉटन साडी कमी असते आणि 2,000 रुपये ते 3,000 दरम्यान कुठेही असू शकते. नारायणपेठ साडी कशी ओळखावी? नारायणपेठ साड्या बाकीच्या साड्यांपासून सहज ओळखल्या जाऊ शकतात, ज्यात अनोख्या पॅटी बॉर्डर, टॉप पेनी पल्लूसह चेकर पॅटर्न आहेत. या साड्यांच्या बॉर्डर आणि पल्लस अतिशय पारंपरिक आहेत, जे लाल आणि पांढऱ्या पट्ट्यांचा एक अनोखा नमुना असलेल्या समृद्ध पल्लूद्वारे वैशिष्ट्यीकृत आहेत. बॉर्डर सामान्यतः खोल मरून लाल किंवा चॉकलेटी लाल रंगाची पांढऱ्या किंवा रंगीत रेषांनी पातळपणे विभक्त केलेली असते. नारायणपेठ साड्यांची काळजी कशी घ्यायची? नारायणपेठ साड्यांचा सर्वात दिलासा देणारा पैलू म्हणजे त्यांना इतर सिल्क साड्यांच्या तुलनेत कमी देखभालीची आवश्यकता असते. 2 किंवा 3 साध्या धुतल्यानंतर सौम्य डिटर्जंट वापरा. साडी जास्त काळ डिटर्जंटमध्ये भिजवू नका. सिल्कच्या साडीला ब्रश किंवा फटके देऊ नका, कारण त्यामुळे रेशम किंवा जरी फाटते. सुरुवातीला पल्लू आणि बॉर्डर स्वतंत्रपणे धुवा. ते बंडल करू नका किंवा जास्त काळ ओले ठेवू नका. डाग पडल्यास ताबडतोब थंड पाण्याने धुवा. कडक डागांसाठी साडी कोरडी क्लीन करा. ओल्या साडीला इतर कपड्यांसोबत जोडू नका, ज्यामुळे डाग पडू शकतात. क्लोरीन ब्लीच रेशमावर कधीही वापरू नये, कारण ते रेशीम खराब करते आणि ते पिवळे करते. तर मग मंडळी, आजच्या व्हिडिओमधील या नारायणपेठ साड्या तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील. तुम्हाला त्या खरेदी करायच्या असतील तर नक्कीच आम्हाला कॉमेंट्स करून विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा. आणि हो, मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.